बघा, आज आपण टीईटी 2021 मध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न बघणार आहोत. प्रश्न काय आहे तर पुढीलपैकी कोणत्या वाक्याचे क्रियापद सकर्मक आहे. याआधी पण आपण असा प्रकारचा प्रश्न बघितलेला आहे. तो ऑप्शन काय आहे, गौरी धाक काढतो, आंबा नाचता आहे, मला घरी जावयास रात्र झाली, सुनील उद्या पुण्याला जाईल. याचा 4 ऑप्शन आहेत. आता यातून आपल्याला सकर्मक वाक्य शोधायचं आहे. आता सकर्मक वाक्याचं कधी शोधायचं तर बघा, क्रियापद आधी क्रियापद ओळखायचं, नंतर क्रियापदाला नारा प्रत्यय लावायचा किंवा काय करता मिळतो. आता बघूया आपण त्यातल्या सगळ्यांची क्रियापद शोधून काढूया. काढतो, आहेच, आहे, जाईल, हे सर्व काय आहे, क्रियापद आहे. आता काढणारा कोण तर गौरी, आणि काढला जे काढे क्रियापद आहे, काढ्या क्रियापदाला धार या कर्माची जोड लागते. जे काढण्याची क्रिया कशामध्ये धार, पण कर्म आपल्याला इथं मिळते. दुसरं वाक्य बघूया. बघा, आहे. आता आहेचा मूळ धातू काय आहे तर आहेचा मूळ धातू आहे अस. आहेचा मूळ धातू काय अस, तर असल्या नारा प्रत्यय लावायचं. असणारा कोण तर आंबा. असण्याची क्रिया कोणा होते तर ते आंब्यावरच होते. म्हणजे बघा, त्यामध्ये फक्त कर्ता आलेला आहे, कर्म आहे का तर नाही, म्हणजे हे अकर्मक वाक्य आहे. तिसरं वाक्य बघून घेऊया. मला घरी जावयास रात्र झाली. आता झालीचा आपला जो मूळ धातू आहे तो काय हो. होणारी काय तर रात्र, आणि होण्याची क्रिया कोणाला होते तर रात्रीवरच होते. म्हणजे बाकीचं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये कुठंच कर्म आपल्याला दिसत नाही, म्हणजे हे सुद्धा आक्रमक वाक्य आहे. आता याच्यामध्ये मूळ धातू काय आहे तर जा. मूळ धातू आहे जा, कारण नारा प्रत्यय लावणार. जाणारा कोण सुनील, आणि जाण्याची क्रिया कोणाला होते तर सुनीलवरच होते. म्हणून हे सुद्धा काय आहे, अकर्मक वाक्य आहे. मग पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला काय मिळतं, कर्म मिळतं, म्हणजे काय आहे, सकर्मक वाक्य आहे. तर तुम्ही बघा, प्रत्येक पेपरला क्रियापदावर सकर्मक, अकर्मक, उभयविध क्रियापद यावर प्रश्न आलेले तुम्हाला दिसतात. तर क्रियापद या विषयाचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवा असेल कमेंटमध्ये हो नक्की लिहा.